पुस्तक दुर्दम्य भाग 21. आत्ताच्या आत्ता आपण विष्णूशास्त्र्यांना जाऊन भेटलं पाहिजे असे म्हणत बळवंतराव तसेच उघडे बोडके तरातरा चालायला लागले. गोपाळराव ओरडले, अहो बळवंतराव, थांबा थांबा. असेच जाऊन शास्त्रीबुवांपुढे उभे राहिलात तर तुमच्या आगमनाच्या हेतूबद्दल त्यांच्या मनात भलताच समज होईल. मग दोघा मित्रांनी घाईघाईने अंगरख्याने पागोटी चढवली आणि ते तरातरा चालायला लागले. त्यांच्या मागोमाग नामजोशी देखील चालू लागले. त्यांचा उत्साह रतीभर देखील कमी नव्हता. कृष्णशास्त्र्यांच्या वेळेपासून शास्त्रीबुवांच्या घरातल्या बैठकीच्या दालनात कोच, खुर्च्या वगैरे इंग्रजी सरंजाम होता. बळवंतराव, गोपाळराव व नामजोशी तिथे जाऊन खुर्च्यांवर बसले. त्यांच्याबरोबर वासुदेवराव जोशी देखील होते. त्यांनी आत जाऊन विष्णूशास्त्र्यांना वर्दी दिली. त्यावेळी अंधार पडून प्रहरभर झाला होता. शास्त्रीबुवा भोजन उरकून पलंगावर पालथे पडले होते आणि श्यामदानाच्या प्रकाशात मोरोपंतांचे एक प्रकरण चाळीत होते. वासुदेवरावांनी बाहेर कोण मंडळी आली आहेत व कोणत्या हेतूने आली आहेत हे शास्त्रीबुवांना सांगितले. शास्त्रीबुवांच्या भ्रुकुटीचा संकोच झाला. त्यांच्या कपाळावर एक रेखीव अठी पडली आणि काही काळ ते विचारमग्न अवस्थेत राहिले. मग ते म्हणाले, वेल, लेट अस सी व्हॉट दिस यंग मॅन हॅव टू से. मराठी भाषेचे हे शिवाजी पुष्कळदा इंग्रजीतूनच संभाषण करीत आणि त्यांचा पत्रव्यवहारही इंग्रजीतूनच चालत असे. शास्त्रीबुवांना चार लोकात उठण्या बसण्याची हौस अशी नव्हती. आपल्या निवडक मित्रमंडळीत ते रंगून गप्पा मारीत, पण एरवी संभाषणाच्या काठावर बसून ह म्हणणं पलीकडे ते फारसे काही करत नसत. वृत्तीने ते एकांडे शिलेदार होते. आपल्या मनाने काय तो निर्णय घ्यायचा आणि त्याची स्वतंत्रपणाने अंमलबजावणी करायची असा त्यांचा खाक्या होता. त्यामुळे बैठकीत आल्यावर सुरुवातीला ते गप्पच होते. त्यांच्या मुद्रेवर उत्साह असा काही दिसला नाही. पण बळवंतराव व आगरकर उत्साहाने इतके भारलेले होते की या काहीशा थंड स्वागताने ते मुळीच दबकले नाहीत. त्या दोघात आगरकर बोलके अधिक आणि आवडता विषय मिळाला की त्यांची रसवंती खुलत असे. त्यामुळे त्यांनीच आपल्या बेताविषयीची साध्यंत्य हकीकत शास्त्रीबुवांना सांगितली आणि शास्त्रीबुवांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची उत्सुकता व्यक्त केली. आगरकरांच्या रसवंतीने शास्त्रीबुवांवर देखील थोडीशी छाप पडली. ते म्हणाले, निदान पक्षी तुम्हा मंडळींचे विचार तरी उच्च कोटीतले आहेत. नाहीतर आजकालची ग्रॅज्युएट मंडळी गव्हर्नर साहेबांकडून मंत्रपूर्वक डिग्री पदरात पडली की सरकारी नोकरीची रौप्य शृंखला गळ्यात अडकवून घ्यायला धावतात. इतकेच नव्हे तर गळ्यात पट्टा वागविणाऱ्या इसाबनीतीतल्या त्या कुत्र्याप्रमाणे त्यांना त्या शृंखलेमुळे आपला मोठा गौरव झाल्यासारखं वाटतं. आगरकर म्हणाले, ही जुन्या पिढीची गोष्ट झाली. आम्हा नव्या पिढीतल्या मंडळी साऱ्या शृंखला तोडून पुढे सरसावायला सिद्ध आहोत. शास्त्रीबुवांनी किंचित स्मित केले. बोलण्यातला हा उत्साह प्रत्यक्ष कृतीत अवतरेल याची मात्र शाश्वती हवी. आमच्या निबंधमालेसाठी आर्टिकल लिहितो अशी अनाहूत आश्वासनं अनेक प्रतिष्ठित धेंडांनी दिली, पण प्रत्यक्षात आर्टिकलची गोष्ट सोडा, पण बोटभर मजकुराचे चिठोरं देखील आमच्या हाती आलं नाही. बळवंतराव तात्काळ ठासून म्हणाले, खातरजमात जर हवी असेल तर तीर्थरूपांनी माझ्यासाठी जे 5,000 रुपये ठेवले आहेत ते जामीन म्हणून आपल्या स्वाधीन करतो. आगरकर हसले. आमच्या तीर्थरूपांनी माझ्यासाठी एक फुटकी कपर्दिकही ठेवलेली नाही, तेव्हा मी जामीन कोठून देणार. परंतु एवढंच सांगतो की हा आगरकर आपण दिलेल्या शब्दांची किंमत लक्षावधी रुपयांहूनही अधिक मानतो. शास्त्रीबुवांच्या मुद्रेवर संतोष उमटला. इतकी तयारी असल्यावर आणखीन हो काय पाहिजे. तुमच्यासारखी ग्रॅज्युएट मंडळी जर आमच्या शाळेला मिळाली तर मग काय एकच धडाका उडवून देऊ. सरकारी शाळेच्या तटबंदीला भगदाड पाडून ती जमीनदोस्त झाली असं समजा. बळवंतराव म्हणाले, काढून काढायची तर शाळा कशाला. लहान अज्ञ मुलांना आपले उच्च विचार समजणं कठीण. आमच्या मनात विचार आहे तो कॉलेज काढण्याचा, म्हणजे तेथे आपल्याला स्वतंत्र बाण्याची आणि देशप्रेमानं प्रेरित झालेली तरुण माणसं निर्माण करता येतील. शास्त्रीबुवा म्हणाले, पंगू माणसानं नगाधिराज हिमालयाचं उल्लंघन करायला निघण्यात काय हशील आहे. त्यानं आधी यत्न करावा तो कोकणातील एखादी छोटीशी घाटी पार करण्याचा. ते जमलं की मग नगाधिराज आहेच. तो काही कुठे पळून थोडाच जाणार आहे. बळवंतराव आग्रहाने म्हणाले, कॉलेज काढण्यात असं काय मोठंसं अवघड आहे. ते कसं करायचं याची योजना माझ्या मनात अगदी पक्की तयार आहे. तुम्ही नुसतं हो म्हणा, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी करायची जबाबदारी मी घेतो. शास्त्रीबुवा आवेशानं म्हणाले, इतकीच जर तयारी असेल तर केरुनाना आणि भांडारकर यांसारखी 4 माणसं आणून उभी करा, म्हणजे मग या घटकेलाच मी कॉलेज उघडतो.
बळवंतराव देखील जोसात आले. या मंडळींचा नावलौकिक मोठा आहे ही गोष्ट खरी, पण विद्वत्तेच्या बाबतीत आम्ही मंडळी कमी पडणार नाही याची खात्री बाळगा. शास्त्रीबुवांनी मंद हास्य केले. आपल्या विद्वत्तेबद्दल आपण शाळा उत्तम प्रकारे चालवून लोकांची खातरजमा करू आणि मग. बळवंतराव म्हणाले. पण शास्त्रीबुवांनी निर्णायकपणे म्हटले, स्वतःच्या सामर्थ्यानं जेवढं करता येणं शक्य असेल तेवढंच करायचं असा माझा परिपाठ आहे. तेव्हा तूर्त तरी शाळाच काढावी असा माझा इरादा आहे. आणखीन बराच वेळ संभाषण झाल्यावर शास्त्रीबुवांच्या घरून मंडळी बाहेर पडली. बळवंतराव अंमळ नाराजच होते. शाळा ती काय काढायची? पुण्यात खाजगी शाळा ही काही अपूर्व गोष्ट राहिलेली नाही. आगरकर म्हणाले. त्या शाळांची आपल्या ह्या शाळेशी कशी तुलना होईल? बळवंतरावांनी मान हलवली. ह्यात मला काही रस वाटत नाही. काही करायचंच असेल तर लोकोत्तर ठरेल असं करावं असा माझा मनाचा कल आहे. आगरकर म्हणाले. अहो, माझ्याही मनात कॉलेज काढावं असंच आहे, पण ते काम किती अवघड आहे याची आपल्याला आता चांगलीच कल्पना आलेली आहे. तेव्हा शास्त्रीबुवा म्हणतात तसं थोडं धीमेपणानं पुढे सरकावं हेच इष्ट. बळवंतराव तरी नाराजच होते. हे शास्त्रीबुवा उगीचच अडचणींचा बाऊ करतात. आगरकर हसले. बळवंतराव, तुमचा स्वभाव आहे कमालीचा उतावळा. आत्तापर्यंत सगळं तुमच्या मनासारखं घडत आलं आहे, तेव्हा धीर कसा तो तुम्हाला धरवत नाही. पण मी साधं शालेय शिक्षण मिळावं म्हणून औषधकुटीत बसलेला आहे. तेव्हा धीमेपणाची महती मला चांगली कळलेली आहे. शिवाय शास्त्रीबुवा अनुभवी आहेत. बळवंतराव एकदम डाफरले. या शास्त्रीबुवांची महती एवढी कशाला गायला हवी? त्यांनी येऊन जाऊन काय निबंधमाला चालवली? तेवढं काम आम्हीही करून दाखवू. अहो, त्यांनी आत्तापर्यंत पंतोजीचंच काम केलं, तेव्हा त्यांची मजल शाळेच्या पलीकडे जाणार कशी? मग मात्र आगरकर संतापले. बळवंतराव, ज्याच्या त्याच्याविषयी तुम्ही असं टाकून बोलता हे काही ठीक नाही. आपण म्हणजे कोणी एकमेव द्वितीय हा गर्व तुम्ही सोडून दिला पाहिजे. या गोष्टी कृतीनं सिद्ध करायच्या असतात, तोंडानं बोलून नव्हे. त्याचप्रमाणे सर्व गोष्टी केवळ आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत. सूत्रचालकाची भूमिका आपल्याकडे असावी हा तरी तुमचा का दुराग्रह? जिथे तत्वाचा प्रश्न असेल तिथे दुसऱ्याचं मानलं पाहिजे, नाही तर एकत्र येऊन काम व्हायची कशी? म्हणजे एकंदरीत मी म्हणजे केवळ दुराग्रही असा तुमचाही अगदी दृढग्रह झालेला दिसतो. ते दोघे स्नेही मग खूपच तावातावाने भांडले आणि अंधारात पुन्हा एकदा रस्ता चुकले. ऑक्टोबरच्या 22 तारखेला पुण्याचा पहिला वर्ग मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात वासुदेव बळवंतांची प्राथमिक चौकशी व्हायची होती. बुधवारवाडा जळल्यामुळे हे कोर्ट तेव्हा कलेक्टरच्या नव्या कचेरीत भरत असे. लोकांची नुसती झिंबड उडाली होती. न्यायालयाच्या लहान जागेत तर पाऊल ठेवायला जागा नव्हती. शिवाय न्यायालयाच्या आवारात, बाहेर, रस्त्यावर इतकंच नव्हे तर आजूबाजूला सापडेल त्या ठिकाणी माणसांची खेचाकच झाली होती. बळवंतराव चतुराईने खूप आधी जाऊन न्यायालयात अगदी पुढची जागा अडवून बसले. गोविंदरावांनी त्यांना सांगून पाहिले की तू काही मुद्दाम कोर्टात जाऊ नको. पोलिसांच्या डायरीत उगीचच नोंद होईल आणि पुढे त्याचा तुला त्रास होईल. पण बळवंतरावांनी त्यांचे म्हणणे नेहमीप्रमाणे उडवून लावले. ते म्हणाले, त्याची काळजी करू नका. कोणी विचारलं तर सांगेन की मी वकिलीचा अभ्यास करतो आहे. तेव्हा कोर्टात दावे कसे चालतात याचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेलो आहे. यावर गोविंदराव काय बोलणार आणि काहीतरी बोलावे असे त्यांच्या मनात आले. तेव्हा बळवंतराव तेथे होते कुठे? लोकांची उत्सुकता दिशिगेला पोचली होती. सगळीकडे एकच कलकलाट चालला होता. तेवढ्यात कोर्टाच्या दाराशी बरीच हालचाल झाली. बेड्यांचा खळखळाट झाला आणि सशस्त्र पोलिसांच्या कड्यातून चालत वासुदेव बळवंत कोर्टात दाखल झाले. लोक एकदम स्तब्ध झाले. टक लावून या बेडर बंडखोराकडे पाहत राहिले. वासुदेव बळवंतांची मूर्ती त्या परिस्थितीत देखील मोठी उठावदार दिसत होती. ते चांगले उंचनींच होते. कारागृहातल्या हालापेष्टांनी ते खंगले असले तरी त्यांच्या कमावलेल्या शरीराचा डौल कायम होता. त्यांचा गोरापान चेहरा काळवंडला होता, पण त्यावरचा बेगुमानपणा पुसला गेला नव्हता. उलट त्यांनी जटा आणि दाढी वाढवल्यामुळे ते अधिकच बेदरकार दिसत होते. त्यांच्या डोळ्यात अजूनही तेज होते, पण आता त्यांच्या नजरेत एक प्रकारचा संन्यस्त भाव आला होता. आपल्या भोवतालच्या जनसमुदायाकडे ते कालिप्त परकेपणाने पाहत होते. त्यांची आणि बळवंतरावांची एकदा नजरानजर झाली. दोन तेजस्वी नजरा क्षणभर एकमेकात गुंतल्या. मग वासुदेव बळवंतांनी आपली नजर परकेपणाने दुसरीकडे वळवली. बळवंतराव वरमले. आयुष्यात पहिल्या प्रथमच त्यांना अशी खंत वाटली की आपण कुठेतरी उणे पडलो. लक्षपूर्वक ते वासुदेव बळवंतांकडे पाहत राहिले. तुरुंगात त्यांच्या काय काय हालअपेष्टा झाल्या असतील याचे चित्र मनासमोर उभे करू लागले.
हे तुला सहन करता येईल का, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला आणि मग ती भावनांची पिंजण त्यांनी एकदम झटकून टाकली. प्रसंग आला तर असल्या गोष्टी सहन कराव्या लागणारच. त्यासाठी पाऊल मागे का घ्यायचं आहे? त्यांचे मन पुन्हा नेहमीप्रमाणे घट्ट आणि निश्शंक झाले. वासुदेव बळवंतांच्या मार्गाने जायची त्यांची तयारी होती. खुद्द वासुदेवरावांना त्यांनी तसे सांगितले देखील होते. पण उगीच आतताईपणा करण्यात काय अर्थ होता? मॅजिस्ट्रेट साहेब कोर्टात येऊन दाखल झाले. सगळीकडे एकदम शांतता पसरली. मॅजिस्ट्रेट साहेबांनी एकदा चौफेर नजर फिरवली, मग आरोपीकडे लक्षपूर्वक पाहिले. नंतर त्यांनी सरकारी वकिलांकडे नजर फिरवून विचारले, आरोपीचा बचाव करणारं कोणी आहे काय? सरकारी वकिलाने उत्तर दिले, मला माहीत नाही. मॅजिस्ट्रेट साहेबांनी कोर्टात प्रश्नार्थक नजर फिरवली, पण कोणीच उभे राहिले नाही. देशासाठी बंड करून प्राणाहुती द्यायला तयार झालेल्या वासुदेव बळवंतांचा कोर्टात बचाव करण्याइतके धैर्य असलेला एकही मनुष्य अवघ्या पुण्यात नव्हता काय? सगळी माणसे शरमली. आपल्या भेकडपणाची त्यांना लाज वाटली. वासुदेव बळवंत काचेच्या नजरेने समोरच्या भिंतीकडे पाहत राहिले. बळवंतरावांचे मस्तक एकदम तडकले. हा अपमान त्यांना असह्य वाटला. त्यांना वाटले की आपण एकदम ओरडून मॅजिस्ट्रेटास सांगावे की न्यायाधीश महाराज, वासुदेव बळवंतांचा बचाव करायला आपण मला परवानगी द्यावी. मला अजून वकिलीची सनद मिळाली नाही, पण वकिलीचा माझा अभ्यास पुरा होत आलेला आहे. असल्या गोष्टीत मॅजिस्ट्रेट संमती देणार नाहीत हे अर्थात त्यांना माहीत होते. म्हणून ते उठले नाहीत. पण काहीतरी केलं पाहिजे अशी अगदी असह्य तळमळ त्यांना लागली होती. तेवढ्यात हातविणीच्या जाड्याभरड्या कापडाचे शुभ्र कपडे घातलेले सार्वजनिक काका मोठ्या प्रयत्नाने कोर्टाच्या दारातून आत आले आणि घाईघाईने आरोपीच्या वकिलाच्या जाग्यावर जाऊन उभे राहिले. आपल्या खणखणीत आवाजात ते म्हणाले, न्यायाधीश महाराज, वासुदेव बळवंतांचं वकीलपत्र घेण्यासाठी मी आलो आहे. सगळ्यांनीच आश्चर्याने त्या श्रांत मूर्तीकडे पाहिले. खुद्द वासुदेव बळवंतांच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्य उमटले. त्यांची काचेची नजर पुन्हा सजीव झाली. सगळ्या लोकांची मने कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरून आली. सतत लोकांसाठी कष्टणाऱ्या या म्हाताऱ्याने पुणेकरांची अब्रू राखली होती. पुण्याचीच का, सगळ्या हिंदुस्थानची अब्रू त्यांनी राखली होती. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बंड करून उठलेल्या माणसाचा बचाव करण्यासाठी देखील कोणी उभा राहत नाही, हा नामुष्कीचा प्रसंग त्यांनी टाळला होता. बळवंतरावांना देखील सार्वजनिक काकांविषयी त्यावेळी नितांत आदर वाटला आणि थोडा हेवाही वाटला, कारण हे श्रेय आपल्याला मिळावे असे त्यांना फार फार वाटत होते. कोर्टातून बाहेर पडल्यावर सार्वजनिक काकांना सगळ्या मंडळींनी घेरले. जो तो त्यांना विचारू लागला, हे धाडस तुम्ही केलं तरी कसं? सार्वजनिक काका संतापून ओरडले, मग काय वासुदेव बळवंताला वाऱ्यावर का सोडून द्यायचा होता? तसं नव्हे हो, पण सरकारला हे मुळीच रुचणार नाही. न का रुचेना? सरकार अतिशय रागावलं तरी करून करणार काय? त्या वासुदेव बळवंताबरोबर या गणेश वासुदेवाला फासावर लटकवतील यापेक्षा सरकारच्या हाती काय आहे? आणि त्या गोष्टीला माझी सिद्धता आहे. माणसाच्या त्या कोंडाळ्यात उभे राहून बळवंतरावांनी सार्वजनिक काकांचे हे शब्द ऐकले आणि त्या घट्ट आणि कोरड्या मनाच्या माणसाचा कंठ देखील क्षणभर रुद्ध झाल्यासारखा झाला. आणि मग कितीतरी वेळ तो अफाट जनसंमर्द आणि त्याच्या मध्यभागी छातीटोकपणे उभी राहिलेली सार्वजनिक काकांची मूर्ती त्यांच्या मनश्चक्षुसमोर तरळत होती. 1879 साल संपत आले होते. डेक्कन कॉलेजमधले सगळे विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करण्यास मग्न होते. बळवंतराव देखील अगदी मन लावून अभ्यास करीत होते. जी विद्यार्थी दशा त्यांनी इतके वर्ष स्वच्छंदी वृत्तीने अनुभवली ती आता संपावी अशी इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली होती. आता त्यांना प्रौढपण आले होते. आयुष्यात जी करायची काय अशा योजना त्यांनी मनात आखल्या होत्या ती कामे करायला आता ते उत्सुक झाले होते. हॉस्टेलमधल्या जीवनात ते इतके दिवस रमले होते. डेक्कन कॉलेजचे हॉस्टेल म्हणजे आपले घर अशी भावना त्यांच्या मनात नकळत निर्माण झाली होती. पण आता त्या प्रिय वाटणाऱ्या हॉस्टेलमध्येही अधिक राहावे असे त्यांना वाटेना. आता येथून बाहेर पडायला, बाहेरच्या विशाल जगात प्रवेश करायला ते उत्सुक झाले होते. त्यातच केरुनाना कॉलेजातून निवृत्त झाले. त्यांना विद्यार्थ्यांनी निरोप दिला. तो प्रसंग मोठा अपूर्व होता. औपचारिक सभा वगैरे गोष्टी झाल्या. त्यात भाषण करताना अनेक जण गहिवरले. खुद्द केरुनानांचे डोळे तर रडून रडून सुजले होते. सभा संपल्यावर विद्यार्थी त्यांच्या मागून धावले. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्येच निःसंकोचपणे त्यांच्या पाया पडले. डबडबलेल्या डोळ्यांनी गुरुशिष्य एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. पण काय बोलावे आणि कसे बोलावे ते कोणालाच कळत नव्हते. गोपाळरावांनी धावत जाऊन केरुनानांचे पाय धरले. कितीतरी वेळ झाला तरी ते पाय सोडीनच. त्यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधरा वाहत होत्या.
अखेर केरुनानांनी त्यांना उठवले आणि पोटाशी धरले. बळवंतराव त्या मनाने घट्ट मनाचे. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले नाही, पण त्यांना देखील विलक्षण सुने वाटत होते. केरुनाना प्रयत्नपूर्वक हसून त्या दोघांना म्हणाले, अरे, तुम्ही दोघं मिळून कॉलेज काढणार आहात ना? काढा. मागे म्हणून राहू नका. मी येऊन शिकवीन तुमच्या कॉलेजात. एक पै देखील देऊ नका मला. बळवंतरावांवर त्यांचे विशेष प्रेम. तेव्हा त्यांच्याकडे वळून केरुनाना म्हणाले, अरे बळवंतराव, बाबा परमेश्वरान तुला डोकं उत्तम दिलं आहे. अगदी डोक्यात गणित भरूनच तुला पाठवलं आहे. म्हणून या विषयात आपली बुद्धी खर्च कर. तुला 17 गोष्टी करीत बसायचा नाद आहे, पण तसं करू नकोस. हा गणित विषय म्हणजे महासागर आहे. त्यात जन्मभर पोहत राहिलास तरी तो संपायचा म्हणून नाही. केरुनाना कॉलेजात यायचे थांबल्यावर तर बळवंतरावांना फारच सुने वाटू लागले. परीक्षा संपते कधी आणि आपण इथून बाहेर पडतो कधी असे त्यांना झाले. अखेर यथावकाश परीक्षा झाल्या. बळवंतराव LLB झाले. आगरकरांनी मात्र MAच्या परीक्षेत टोला खाल्ला आणि त्यांची विद्यार्थी दशा आणखीन 1 वर्षाने लांबली.